समोर थोडीशी सर्वांना विनंती आहे सर सर्वांना विनंती आहे सर त्यांना ज्या पद्धतीने कामाची रूपरेषा कल्पना दिलेली आहे त्यांनी समोर यावं. KGPVच्या मुली समोर यायचे. पाठीमागे थांबलेले आपल्या सर्व संयुक्त नागरिक सर्वांना विनंती आहे आपण सर्वांना सर हे समोरच्या नाही बाजूला करा ना. इथे कॅमेरा लावणे आपल्याला पाठीमागे जा म्हणा. बरोबर व्हिडिओ शूटिंग आणि कॅमेरा मॅनेजमेंटची व्यवस्था आहे. समोर समोर सर सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. ॲडव्होकेट दत्तरावजी कदम तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष कदम मुंबई त्याचबरोबर समितीच्या सर्व पदाधिकारी हे सर्व आपल्याला नोंदणी करत आहे की कपड्याला समोरचा ठिकाण रिक्त करावा. सर्वांना सरकार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने नम्र आवाहन आहे हे विनंती आहे. शिस्त आणि शांततेचं पालन आपण अपेक्षित आहे. इथे आपल्या समोर गर्दी झालेली आहे. आमच्या पोलीस प्रशासनातील सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की गर्दी थोडीशी बाजूला करण्याच्या संदर्भामध्ये आपण सहकार्य करावं. मंचावर येण्याच्या बाबतीत जे आमचे नियोजित मान्यवर आहेत त्यांच्या व्यतिरिक्त किंवा नामोल्लेख केलेल्या व्यक्तिमत्वांच्या व्यतिरिक्त मंचावर कृपया आपण गर्दी करू नये. आपण सर्वांना करावं. जे मान्यवर आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत त्या सर्वांना सूचना आहे आपण मंचाच्या बाजूला लक्ष्मणी बारव आवाज 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 चेक करा ना ते म्हणते ना उद्या ओके नाही का लाईन पडती ना रे. शांत बसा कृपया विनंती
महेश या विनंती आहे आता मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ललिता संजय लोया आणि द्वारकादास झोमर यांना ही विनंती आहे. चला संजय लोया सुस्वागतम 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 माननीय आमदार मेघनाथ साहेब बोर्डीकर यांच्या भव्य समारंभाला आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व सेवेकरी नागरिकांच्या साक्षीने या ठिकाणी प्रारंभ करतो आहोत. जीवन ही चैनीची वस्तू असून कर्तव्य आहे हे सिद्ध करणाऱ्या कर्तृत्ववान राजकीय रणरांगणामध्ये उतरल्या संघर्ष करणाऱ्या मेघनादेवी साहेब बोर्डीकर यांचा आज या ठिकाणी नारी सत्काराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आमच्या पाथरी विधानसभा मतदारसंघाचा निवडलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे लोकप्रिय नेते माननीय माजी आमदार हरिभाऊ ठाकरे यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान आपण या ठिकाणी स्वीकारावं. जोरदार तालींच्या गजरामध्ये या ठिकाणी काकांचं आपण स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर आजच्या या सत्कार समारंभासाठी सत्कार मूर्ती म्हणून तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या लोकप्रिय नेत्या आता महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्या म्हणून महाराष्ट्रात करणार आहेत अशा नामदार मेघनादेवी साहेब बोर्डीकर यांना विनंती करतो की आपल्याला शासन करावं. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित म्हणून नामदेव महाराज भोळे या ठिकाणी मंचावर उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर आमच्या नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय प्राचार्य डॉक्टर विनायकरावजी कोठेकर सहसचिव आदरणीय विद्यार्थी बिहाणी सर त्याचबरोबर तथा महाराष्ट्राच्या आदरणीय अन्य विशेष माहिती त्याचबरोबर श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजयजी रोडगे नूतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय डॉक्टर शरद कन्या सर त्याचबरोबर आमच्या जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौभाग्यवती भावाबाई वंशे बोर्डीकर त्याचबरोबर मंचाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सौभाग्यवती नयनाताई बोर्डीकर दाते आमच्या भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजाजी देशमुख त्याचबरोबर सन्माननीय निवृत्ती तिथे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महिला मोर्चा ॲडव्होकेट संजय राठोड त्याचबरोबर परभणी जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय चौधरी त्याचबरोबर सन्माननीय संजयजी लोया प्राध्यापक वाघमारे सर आदरणीय संतोषजी कुलकर्णी सर माजी अध्यक्ष युवा नेते संदीप भैया रहाणे सन्माननीय ललिता भंडा या सर्व मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी मंचावर लाभली आहे. त्याचबरोबर द्वारकादास झोमर ही सर्व मंडळी या ठिकाणी मंचावर उपस्थित आहे. सर्व मंचावरील आदरणीय मान्यवरांचं टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार स्वागत करूया. एक हिंदी शायर ने कहा है क्षमा बुद्धि तो चल सकती है क्षमा बुद्धि तो चल सकती है तूफान चल सकती है माई शाही
ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आजच्या या समारंभाचा प्रारंभ आपण महाराष्ट्र राज्याचे दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर भारताच्या प्रतिमेचं पूजन आणि क्रांतीचे महात्मा बाबासाहेब या शानदार सोहळ्याचा प्रारंभ करतो आहोत. त्याचबरोबर मंडळांना मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रतिमेचं पूजन करण्यासाठी त्या ठिकाणी सरकार वरती मेघना दिदी साकोरे बोर्डीकर सर्व उपस्थित मान्यवर शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचं पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून या शासनाने संस्कार सौभाग्यवती मीनाताई बोर्डीकर या देखील मंचावर या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. त्यांच्यासाठी उपस्थित आहे. एक सेकंड समोर बघा. एक सेकंड. भारत माता की वंदे मान्यवरांच्या या ठिकाणी प्रतिमा पूजन कार्यक्रमाचा प्रारंभ झालेला आहे. मंडळी वरुण राणा दंडकाला ओबळ मातीचा वरुण राणा दंडकाला ओबळ मातीचा परिणतरी संत आणि नरवीर नागती हा महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य गीतानं समारंभाला प्रारंभ होईल. आजच्या सत्कार समारंभासाठी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले माझे सर्व सेवेकरी नागरिक
देश मराठी लोक मराठी देश मराठी लोक मराठी मराठीच भाषा त्रिवार जगा माझ्या महाराष्ट्र देशा माझ्या महाराष्ट्र देशा. सुंदर अशा महाराष्ट्र गीतानं आपण या भव्य आणि सुंदर अशा कार्यक्रमाचा या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे. Indian culture world because he says guest is God. भारतीय संस्कृती ही एक जगातली महान संस्कृती आहे आणि आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं हा आपलं कर्तव्य आहे. म्हणून उपस्थित मान्यवरांचं आपण या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय माजी आमदार हरिभाऊ काका लहाणे यांचं या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत होईल. मी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय दत्ताजी कदम आणि जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय प्रसादजी खारकर यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे आमदार माननीय हरिभाऊ काका लहाणे यांचं स्वागत करावं विनंती आहे. आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. कोणती यशला रे का नारायण होय बॅग मध्ये स्टँड आहे. सोड माजी आमदार तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय नेते माननीय हरिभाऊ काका लहाणे यांचं जोरदार टाळ्यांच्या या ठिकाणी स्वागत होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माननीय आमदार मेघनादेवी साकोरे बोर्डीकर यांचं या ठिकाणी स्वागत होईल. शहराध्यक्ष सन्माननीय अशोकदादा आंबोरे त्याचबरोबर डॉक्टर ऋतुराजी साडेगावकर कपिलभाई फुलारी अनिल पवार गणेश काटकर रविभाऊ डासाळकर यांना मी विनंती करतो की आपण दीदींचं स्वागत करण्यासाठी मंचावर यायचं आहे. दीदींना विनंती आहे आपण स्वागताचा स्वीकार करावा. यानंतर मंचावर या ठिकाणी उपस्थित असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट संध्याताई राठोड यांचं या ठिकाणी स्वागत होईल. रुपालीताई ठाकूर वनिताताई चाफेकर यांना मी विनंती करतो की आपण महिला प्रदेशात प्रदेश सरचिटणीस संध्याताई राठोड यांचं या ठिकाणी स्वागत करावं. चला लवकर नियोजित. यानंतर आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक तथा सामाजिक कार्यकर्त्या आदरणीय सौभाग्यवती मीनाताई रामदासजी बोर्डीकर यांचं या ठिकाणी स्वागत होईल. मी त्यांच्या स्वागतासाठी निमंत्रित करतोय मोनिकाताई देशमुख, ज्योतिताई मोगल, त्याचबरोबर आशाताई चव्हाण आणि माऊली ताठे अनिल पवार यांना. चला लवकर. त्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सत्यनारायणजी लोया यांचं या ठिकाणी स्वागत होईल. मी अजयजी डासाळकर रविभाऊ डासाळकर यांना विनंती करतो की आपण त्यांच्या स्वागतासाठी मंचावर यायचं आहे. त्याचबरोबर बाईचं झालं ना. यानंतर डॉक्टर सत्यनारायणजी लोया यांचं या ठिकाणी स्वागत होईल.
अजय डासाळकर आणि रविभाऊ डासाळकर यांना विनंती आहे आपण त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर या ठिकाणी निमंत्रित करतोय स्वागतासाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय प्राचार्य डॉक्टर विनायकरावजी कोटेकर सरांचं स्वागत होईल. डॉक्टर गणेश गोरे आणि रामेश्वरजी राठी यांना विनंती करतो की आपण सरांचं स्वागत करण्यासाठी मंचावर यायचंय. डॉक्टर गणेश थोरे चला लवकर. त्यानंतर आमच्या तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन सौभाग्यवती भावनाताई मुंगसे बोर्डीकर यांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतोय बबिताताई ठाकोर, संध्याताई चिटणीस. त्यानंतर मी या ठिकाणी स्वागतासाठी निमंत्रित करतोय माननीय जयप्रकाशजी बिहाणी यांचं स्वागत होईल. रामेश्वरजी काजळे आणि संदीप बोकन यांना विनंती करतो की आपण जयप्रकाशजी बिहाणी यांचं स्वागत करावं. त्यानंतर स्वागतासाठी माननीय डॉक्टर संजयजी रोडगे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होईल. विठ्ठलजी कोकर, गणेश टाके आणि अशोक सेला यांना विनंती करतो की आपण त्यांच्या स्वागतासाठी मंचावर यायचं आहे. यानंतर आदरणीय जयप्रकाशजी बिहाणी यांचं स्वागत होईल. रामेश्वरजी काजळे आणि संदीप बोकर हे त्यांचं स्वागत करतील. त्यानंतर डॉक्टर संजयजी रोडगे यांचं स्वागत होईल. विठ्ठलजी कोकर आणि गणेश टाके व अशोक सेलार यांचं स्वागत होईल. यानंतर नयनाताई बोर्डीकर दाते यांचं या ठिकाणी स्वागत होईल. नयनाताईंना विनंती आहे स्वागतासाठी आपण विद्याताई चौधरी, डॉक्टर विद्याताई चौधरी यांचं या ठिकाणी स्वागत होईल. महिला जिल्हाध्यक्षा त्यांचं स्वागत. रुपालीताई ठाकूर, संध्याताई चिटणीस, मोगलताई, वनिता चाफेकर यांना विनंती करतो त्यानंतर ललिता भाभी गिल्डा यांचं या ठिकाणी स्वागत होईल. ललिता भाभी गिल्डा यांचंही स्वागत होईल. डॉक्टर विद्याताई ठाकूर, त्यानंतर नयनाताई बोर्डीकर यांचं स्वागत होईल. गिल्डा भाभींचं स्वागत होईल. गिल्डा भाभींना विनंती आहे आपण स्वागताचा स्वीकार करावा. त्यांचं स्वागत करण्यासाठी आशाताई चव्हाण, बेबीताई गव्हाडे, बबिता ठाकूर चला लवकर. यानंतर डॉक्टर विद्या चौधरी यांचं या ठिकाणी स्वागत होईल. महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण त्यांचं स्वागत करण्यासाठी मंचावर यायचं आहे. त्याचबरोबर माननीय प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांचं स्वागत होईल. ॲडव्होकेट मुकुंद गजमल, ॲडव्होकेट कृष्णा शेरे यांना विनंती आहे आदरणीय प्राचार्य शरद सरांचं स्वागत करण्यासाठी मंचावर यायचं आहे. त्यानंतर माननीय संजयजी लोया यांचं या ठिकाणी स्वागत होईल. सरपंच दामोदर काकडे, किशोरजी कारके यांना विनंती आहे आपण भारती दिद्रोके, भास्कर पडघन या चौघांना विनंती आहे आपण संजयजी लोया यांचं स्वागत करण्यासाठी मंचावर यायचं आहे. नंदकिशोरजी बाहेती यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतोय शिवारी शेवाळे, भागवत दळवे, दीपक कोल्हाळ. माननीय नंदकिशोरजी बाहेती यांचं स्वागत करण्यासाठी माननीय शिवारी शेवाळे, भागवत दळवे आणि नंदकिशोर दीपकजी कोल्हाळ यांना निमंत्रित करतोय. आदरणीय नंदकिशोरजी बाहेती यांना विनंती आहे स्वागताचा स्वीकार करावा.
माऊली ताठे यांनाही विनंती आहे आपण स्वागतासाठी मंचावर यावं. डॉक्टर संजय जोडगे यांचंही स्वागत होईल. त्यानंतर माननीय प्राध्यापक के डी वाघमारे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतोय संजय भाग्यवंत आणि गणेश रोडगे यांना. संजय भाग्यवंत आणि गणेश रोडगे. त्यानंतर माननीय संदीप भैया लहाणे यांचं या ठिकाणी स्वागत होईल. भगवान लिपणे, अभिजित मोगल आणि पंजाब पौल यांना विनंती करतो की आपण संदीप भैयाचं स्वागत करण्यासाठी मंचावर यावं. चला लवकर. संजय भाग्यवंत, गणेश रोडगे, भारत इद्रोके असतील जे उपस्थित आहेत त्यांनी चला. गणेश रोडगे चला लवकर या जरा. आदरणीय संदीप भैया लहाणे यांच्या स्वागतासाठी भगवान लिपणे, अजित मोगल, पंजाब पौल. त्यानंतर आदरणीय संतोष कुलकर्णी सरांचं स्वागत होईल. त्यानंतर दिनकर वाघ यांचं स्वागत करण्यासाठी अशोक शेलार, ॲडव्होकेट रामेश्वर शेळके, अशोक शेलवाडीकर, भगवान भाऊ डक यांना विनंती आहे आपण त्यांच्या स्वागतासाठी मंचावर यावं. चला लवकर. त्यानंतर गोविंदजी थिटे यांचं स्वागत करण्यासाठी संदीप घुगे यांना मी निमंत्रित करतोय. सन्माननीय दिनकर भाऊ वाघ यांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्यांच्या स्वागतासाठी पंजाबराव डक यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. उपस्थित मंचावरील सर्व मान्यवरांच्या स्वागताबरोबरच या ठिकाणी यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या स्वागताबरोबरच आपल्या सर्वांचं देखील मनपूर्वक स्वागत. आमचे सर्व पत्रकार बांधव, सर्व मीडियाचे प्रमुख, आपल्या सर्वांचं आणि उपस्थित सर्व जनता जनार्दनाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि या स्वागत समारंभाच्या नंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दत्तरावजी कदम यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेल्या आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व या राज्याच्या राज्यमंत्री नामदार सौ मेघनादिदी साबोरे बोर्डीकर, आमच्या मातोश्री सौ मीनाताई बोर्डीकर, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तसेच अध्यक्ष माजी आमदार श्री हरिभाऊ लहाणे, तसेच तुळजाभवानी कारखान्याच्या चेअरमन आमच्या भगिनी भावनाताई, तसेच नयनाताई आणि मंचावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर. नावं भरपूर घेणं शक्य नाही, थोडी क्षमा असावी कार्यक्रमाची प्रस्तावना या कारणानं दिदी आपल्या माध्यमातनं या तालुक्यानं ह्या वर्षी 3 वेळेस दिवाळी साजरी केली. प्रथम दिवाळी आपली सण या उत्सवातून साजरी केली आणि दुसरी दिवाळी ज्यावेळेस नामदार मंत्री महोदया आमदारपदी निवडून आल्या त्या दिवशी सिरू तालुक्यातील प्रत्येक घरी मला वाटतंय गावोगावी दिवाळी साजरी झाली होती. आणि ह्या जनता जनार्दनाचं मी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष या नात्यानं प्रथम आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन व्यक्त करतो. निश्चितपणे आपल्या सहकार्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण जे काही योगदान दिले दिदींच्या पाठीच्या सदिच्छा केल्या आज त्याचं दखल आपल्या राज्य मंत्रिमंडळात दिसत आहे. निश्चित मी आज या व्यासपीठावर आश्वस्त करू इच्छितो की दिदींनी आमदार असताना जो काही कामाचा शिलालेख आणि जो काही इतिहास आपण सर्वसामान्यांना भेटवलेली आहे, विकास रत्न आणि कार्यसम्राट, एक आमदार असताना नामदार मंत्री महोदयांनी जी काही विकास कामं केली निश्चितच ती खूप भरीव आहेत. आणि आपल्याला निश्चितच मोठ्या अपेक्षा लागल्या असतील की आपल्या आमदार साहेब आता नामदार झाल्यात. तर दिदी तुमच्या वतीने शब्द देऊ इच्छितो सर्व नागरिकांना
की तुम्ही बघितलेली सर्व स्वप्न दीदी आपल्या मंत्रिमंडळामध्ये आणि मंत्रिपदी असताना निश्चितच पूर्ण करतील. आपल्या सदिच्छा अशाच दीदीच्या पाठीशी असाव्यात अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या इच्छा होती की मंत्री महोदयांचा सत्कार करायचा आहे. कमी वेळामध्ये आम्ही सर्व टीमला संयोजक समिती आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक समिती सर्व सदस्य यांनी छोटासा प्रयत्न केला आहे. थोडी बहुत चूक झाली असेल याविषयी मी थोडी क्षमा मागतो आणि मला आपण प्रस्तुत करण्याची संधी दिली या बाबतीत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दत्तराव कदमजी. यानंतर आमच्या नागरिक सत्कार समितीचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सरांना मी विनंती करतो की आजच्या या नागरिक सत्कार समारंभाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी आपलं मनोगत करावं, आपले विचार मांडावे. आदरणीय प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष आमदार हरिभाऊ, माजी आमदार हरिभाऊ लहाने, माननीय नामदार मेघना दीदी आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि उपस्थित बंधू भगिनी, दीदी मंत्री झाल्यानंतर तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये कल्पना होती की दीदीचा सेलूमध्ये जाहीर नागरिक सत्कार झाला पाहिजे. आणि मी या दत्तराव कदम आणि त्यांच्या सर्व टीमचं प्रथमतः मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी एक सुंदर चांगला देखणा अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, परंतु ज्या समितीने आणि ज्या कार्यकर्त्यांनी हे कष्ट घेतले त्याबद्दल मी अभिनंदन करतो. मीनाताई, तुम्हाला एक निरोप द्यायचा आहे, तो रामप्रसादजींना द्या की त्यांनी दीदीला नेतृत्व करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन आहे. आणि हा निरोप तुम्ही त्यांना द्या अशी माझी तुम्हाला विनंती. बंधूंनो, मला आनंद 3 कारणांमुळे झालाय. दीदी, तुम्ही जे मंत्री झालात ना त्याचे 3 कारण आहेत. एक कारण दत्तरावने सांगितलं की परभणी जिल्ह्याला किंवा आमच्या जिंतूर सेलूला अनेक वर्षानंतर मंत्रिपद मिळालं, ठीक आहे, एक कारण. दुसरं कारण फार महत्त्वाचं आहे दीदी, मी 18 वर्षांच्या शाळेमध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 4 महिला आहेत, त्यापैकी एक महिला आपल्या तालुक्यातली आहे, याचा मला आनंद झाला. आणि तिसरी गोष्ट सांगतो दीदी, तुम्हाला जे 6 खाते मिळाले ना त्यातलं एक खातं डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे. मुख्यमंत्री ऊर्जा खात्याचे आणि आमच्या दीदी त्याच्यानंतर राज्यमंत्री. दुसरं, या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे नामदार, त्यांच्याकडचं एक सार्वजनिक बांधकाम खातं ते तुमच्याकडे आहे. मग आता लक्षात घ्या की आपल्या दीदी आता महाराष्ट्रात कशा कनेक्ट झाल्यात, मुख्यमंत्र्यांशी आहेत आणि उपमुख्यमंत्र्यांशी सुद्धा आहेत. आणि म्हणून दीदी, आजपर्यंत तुम्ही सेलू तालुक्यामध्ये जे काम केलं, ज्या धडाडीने काम केलं, ज्या एकूण म्हणजे जिद्दीने काम केलं, आता तसंच काम तुम्हाला महाराष्ट्र पातळीवर करायचं आहे. आता मागण्या करा असं मला लोक सांगतात, मी नाही करणार. आज मागण्या प्रचंड आहेत, जशा हनुमानाची शेपटी असते तशा आहेत, परंतु तुमच्या रूपानं या तालुक्याला, या जिल्ह्याला जे नेतृत्व मिळालेलं आहे त्या नेतृत्वामुळं या तालुक्याचा, या जिल्ह्याचा विकास होईल, या मराठवाड्याचा विकास होईल. पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन अशा प्रकारची छाप तुमच्या कार्याची पडावी आणि त्यामुळे आमचाही फायदा व्हावा एवढी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. मला मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी दिली किंवा मला भाग्य दिलं तुमच्या सत्कारात मार्गदर्शकाची भूमिका पार पाडण्याची, त्याबद्दल आभार व्यक्त करतो या समितीचे, ज्या सर्वांनी मेहनत केली आणि एवढा देखणा कार्यक्रम केला. काकाची आमची खूप इच्छा होती की जाहीर झाल्याबरोबर मोठा सत्कार व्हावा,
आणि अशा प्रकारचा छान सत्कार समारंभ अगदी संध्याकाळच्या वेळी अगदी छान लोक जमलेले आहेत आणि त्या प्रत्येकाच्या डोळ्यात दिदी तुमच्याबद्दल एक प्रकारचा प्रेम आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की एवढे हार, एवढे गुच्छ, एवढ्या शाली या सगळ्याच्या पाठीमागे अपेक्षा असतात, तर त्या अपेक्षा तुमच्या रूपाने आता पूर्ण होणार आहेत. त्या ज्या ज्या मागण्या आहेत, त्या ज्या भूमिका आहेत, त्या प्रत्यक्ष चर्चेमध्ये मी सांगेल. एक साधारणमध्ये खूप छान आर्टिकल आलेला आहे, त्या अनुषंगाने तुमच्याशी कधीतरी बोलेल. तूर्त एवढं धन्यवाद. धन्यवाद आदरणीय प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर. यानंतर थोडक्यात आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करतोय डॉक्टर संजयजी रोडगे यांना. श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजयजी रोडगे. आजच्या या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असलेले आपले स्वागताध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हरिभाऊ लहाने, ज्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण आज या ठिकाणी सत्कार करत आहोत, त्यासाठी आपण जमलेलो आहोत. त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या मेघनादिदी बोर्डीकर साकोरे, मीनाताई बोर्डीकर, भावनाताई बोर्डीकर आणि या ठिकाणी मान्यवर सर्व उपस्थित असलेले सर्व मान्यवर. दिदी, एवढा मोठा सत्कार सेलू शहरामध्ये आतापर्यंत घडलेला नाही असं मला वाटतं. काका बरोबर आहे ना? कारण इतका आनंदाचा क्षणच कधी आपल्याला अनुभवायला भेटला नाही. सेलू जिंतूरचे आमदार पहिल्यांदा या ठिकाणी मंत्री होत आहेत, ही आपल्या सेलू वासियांसाठी एक खूप मोठी गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याहीपेक्षा आनंदाची गोष्ट ही आहे की या इलेक्शनमध्ये जसं मतदान काउंटिंग चालू होती, तसं सेलू आलं, तसं सगळ्यांच्या जीवात जीव आला की आता नक्की आपला विजय आहे. आणि हा विजय सेलूनी मिळवून दिला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगायला पाहिजे. आणि त्यामुळे आज हा विजय सेलूच्या लोकांनी का दिला आपल्याला? कारण तुम्ही त्या पद्धतीने विकास या सेलू शहरामध्ये करून दाखवला. एवढा विकास भांगडियाजींच्या काळामध्ये जे रस्ते झालेले आहेत, त्या प्रकारचे रस्ते आज सेलू शहरामध्ये बघायला मिळतात. आणि परभणी जिल्हा असून सुद्धा परभणीपेक्षाही चांगलं वातावरण शहराचं आपल्या सेलू शहरामध्ये झालेलं आहे, ते आपल्यामुळे झालेलं आहे. आणि त्यामुळे सगळ्या सेलूवासियांना, सेलू तालुक्यातल्या सर्व लोकांना आपला एक साथ अभिमान आहे. आपल्या विकासाच्या सोबतच भावनाताईंनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी कारखाना सुरू केला, कारखाना तो सुद्धा मी आज या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की सेलूच्या विकासाचा तो एक मुख्य धागा यापुढे बनणार आहे. कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या ज्या मार्केटला जो भाव त्यांना यायला पाहिजे, ऊसाच्या माध्यमातून जे त्यांचं उत्पादन वाढायला पाहिजे, त्या पद्धतीचं उत्पादन त्या कारखान्यामध्ये जाऊन आज लोकांच्या हातामध्ये पैसा खेळणार आहे. आपण MIDCचा आता नक्कीच मार्गी लावाल ही मी आपल्याकडून अपेक्षा. आता हा वेळ नाही आपल्या अपेक्षा व्यक्त करण्याची, पण आपल्या मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपण दिलेलं तेवढं एकमेव आश्वासन राहून गेलो होतं. आणि या निमित्तानं मी सेलूवासियांच्या मार्फत मला विनंती करेन की यासाठी दुसरं काम सोडून द्या पहिल्या बाजूला, पण MIDCचा तुम्ही आधी आवर्जून या ठिकाणी तुम्ही पाठपुरावा करावा. तुम्ही ते निश्चित करणार याची मला खात्री आहे. आताच शरद कुलकर्णी सरांनी सांगितलं, त्यांचं लिंक, मंत्र्यांची लिंक त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत सांगितली. पण सर, मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की मी ज्या पद्धतीने बघतोय की दीदींकडे सर्वसामान्यांची नाळ जुळणारे खाते आहेत. महिला बाल विकास, ज्या आपण लाडक्या बहिणी म्हणतो मुख्यमंत्र्यांच्या, त्यांनी ज्या पद्धतीने मतदान केलेलं आहे, आज महाराष्ट्र यश लाडक्या बहिणीच्या माध्यमातून भेटलेलं आहे. आणि त्यामुळे महिला बाल विकासाचं खातं दीदींकडे येणं ही आपल्यासाठी खूप महत्वाची अशी गोष्ट आहे. त्यासोबतच आरोग्य खातं आहे, पाणी पुरवठा आणि स्वच्छता खातं आहे, जलसंधारणचं खातं आहे, आणि त्यासोबतच ऊर्जा खातं आहे. म्हणजे लोकांना ज्या पद्धतीचं लाईटचं जे इथं आपल्याकडे प्रॉब्लेम्स येतात, पहिले पण लाईट गेली तरी डायरेक्ट दीदीला फोन करत होते, आता कृपया तसं करू नका, तशी गरज पण पडणार नाही असं मला वाटतं. कारण त्या पद्धतीचं काम या ठिकाणी इतक्या पद्धतशीर होणार आहे. 132 kV होईल, सगळं होईल. आता आपल्याला सेलूच्या विकासाचा खरी विकास गंगा
या ठिकाणावरून व्हायला सुरुवात होईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. आपल्या या उत्तुंग यशाबद्दल सेलूवासियांतर्फे मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील कार्याला शुभेच्छा इच्छितो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. ही आमची सर्व सेलूकर नागरिक मंडळी ज्या क्षणाची अत्यंत आतुरतेनं मागच्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा करत आहेत, तो क्षण आपल्या सर्वांना याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी तयार राहायचंय. कारण आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माननीय आमदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांचा भव्य सत्कार यानंतर या ठिकाणी होणार आहे. मेघना दीदींना मी विनंती करतो की आमच्या सेलूकर नागरिकांचं प्रेम, सेलूकर नागरिकांचा जिव्हाळा आणि प्रचंड संख्येनं जमलेले हे जो आमचे सर्व जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे तो सत्काराच्या रूपाने आपण स्वीकारावा. सुंदर असा हा देखावा, सुंदर असं हे सभामंडप. मागच्या अनेक वर्षापासून आमच्या सेलूकरांना प्रतीक्षा होती की आमच्या सेलूला, आमच्या जिंतूरला लाल दिव्याचं स्वप्न अनेक दिवसापासूनचं होतं. ते बोर्डीकर साहेबांच्या रूपानंतर आमच्या मेघना दीदींनी त्या ठिकाणी प्रत्यक्षात आणून दाखवलेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्याला सर्वांना सत्कारामध्ये सहभागी व्हायचंय. नागरी सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा या नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष सन्माननीय हरिभाऊ काका लहाणे, त्याचबरोबर आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक सौभाग्यवती मीनाताई बोर्डीकर, सौभाग्यवती भावनाताई बोर्डीकर, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर संजयजी रोडगे साहेब, सन्माननीय आमचे जयप्रकाशजी बिहाणी, त्याचबरोबर उपस्थित मंचावरील मी सर्वांना विनम्र विनंती करतो की आमच्या दीदींच्या सत्कारामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हायचंय. सत्कार समितीचे सन्माननीय संजयजी लोया, ॲडव्होकेट दत्तरावजी कदम, अशोकरावजी अंबुरे, कपिल भाऊ फुलारी, गणेश काटकर, संदीप बोकन, अनिल भाऊ पवार, माऊली भाऊ ताठे आणि प्रसाद खारकर या सर्वांना देखील मी मंचावर या ठिकाणी सन्मानाने निमंत्रित करतोय. टाळ्यांच्या प्रचंड जोरदार गजरामध्ये दीदींच्या सत्कारामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचंय. नावाचा मेघना बोर्डीकर दीदीचा साऱ्या मराठवाड्यात वाजतोय डंका. मेघना दीदीचा कार्य सम्राट या आमदार आपल्या मुबारक बहार में गुले गुलजार में अचानक ये मुबारक बहार में गुले गुलजार में अचानक ये जगमगाता नूर आ गया है. शमशीर की हार पे चल के शेर आ गया है. शमशीर की हार पे चल के शेर आ गया है. बड़े इंतजार में भरे दरबार में अचानक ये जगमगाता नूर आ गया है. शमशीर की हार पे चल के शेर आ गया है. शमशीर की हार पे चल के शेर आ गया है. हो शेर आ गया है, शेर आ गया है, आ गया है. शमशीर की हार पे चल के मेघना दीदीचा कार्य सम्राट या आमदार आपल्या परभणी जिल्ह्याच्या आमदार परभणी जिल्ह्याच्या सुकन्या, आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या भव्य या नागरी सत्काराचे या ठिकाणी झालेला आहात. खरोखर यातला आनंद हा या ठिकाणी ओसंड दूर असू शकत नाही. असा सुंदर असा हा
सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। सन्माननीय द्वारकादासजी झंवर हे देखील या ठिकाणी दीदींचा सत्कार करत आहेत। ही विनम्रता, अशा प्रकारची विनम्रता आमच्या तुम्हा सर्वांच्या नेत्या नामदार दीदी साकोरे बोर्डीकर यांना मी विनम्र विनंती करतो की एक शायर ने कहा है, उड़ान उन्हीं की ऊंची होती है, उड़ान उन्हीं की ऊंची होती है जिसके पंखों में हौसलों की जान होती है, जिनके पंखों में हौसलों की जान होती है। अशा या आमच्या उच्च विचाराच्या आणि उच्च विद्या विभूषित नेतृत्व सन्माननीय नामदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर। आज नागरी सत्कार समितीच्या वतीने आयोजित ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित, खरं ज्यांचं नाव अध्यक्ष म्हणून या ठिकाणी ठेवलंय, लिहिलंय आणि आज ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी ह्या सत्कारास पात्र झाली आहे ते आदरणीय बाबा, आदरणीय आपले साहेब रामप्रसाद बोर्डीकर साहेब। ते मुंबईला गेलेले आहेत म्हणून आजच्या आपल्या कार्यक्रमाला येऊ शकलेले नाही। या ठिकाणी उपस्थित आदरणीय ज्यांनी ह्या निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांप्रमाणे सक्रिय सहभाग दाखवला आणि ह्या पाथरी सेलू मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केलं। भाऊ या ठिकाणी उपस्थित आज जिच्या कडक शिस्तीमुळे लहानपणापासनं बोर्डीकरांच्या किंवा आमदाराच्या लेकी होतो तरी सुद्धा जी शिस्त, जे संस्कार आम्हाला आईने दिले आणि माझ्या राज्यमंत्री पदामध्ये मोठा आहे ती माझी आई आदरणीय मीनाताई बोर्डीकर। या ठिकाणी उपस्थित आदरणीय डॉक्टर विनायकराव कोठेकर सर, आदरणीय जयप्रकाशजी बिहानी, आदरणीय नंदकिशोरजी बाहेती, आदरणीय प्राचार्य डॉक्टर शरदजी कुलकर्णी, डॉक्टर संजयजी रोडगे, ज्यांनी माझ्या मार्गदर्शक राहिलेले आहेत आणि नेहमीच आम्हाला तुम्हाला खूप मोठं होताना बघायचंय असं नेहमी ज्यांचं म्हणणं असतं त्या डॉक्टर विद्याताई चौधरी। या ठिकाणी उपस्थित आदरणीय गिल्डा भाभी, संजयजी लोया, चंद्रशेखरजी नावाडे सर, केडी वाघमारे सर, संतोष कुलकर्णी सर, संदीप भैया, रविभाऊ डासाळकर, उपस्थित मंचावरील सर्वच। आता सगळ्यांचे नाव घेतले तर परत कोणाचं राहिलं तर नाराज व्हायचे म्हणून मंचावर उपस्थित माझ्या दोन नयनाई सदानंद आत्ते आणि भावनाताई सचिन मुंगसे बोर्डीकर आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व ह्या सत्काराचे मंडळी, ज्यांच्यामुळे मला आजचा हा दिवस बघायला मिळतोय ते माझे सर्व मतदार बंधू भगिनी, सेलूकरांचा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करते। खरं तर त्या दिवशी रात्री मी सेलूमध्येच मुक्काम होते। थंडीचे दिवस, शेकोट सगळी झोपच नाही, 2 वाजले तरी मला झोपू देईना। दीदी तुम्ही निघल्या की आम्हाला घ्यायचंय। त्याच्या आपला आमदारकीच्या निवडणुकीचा निकाल लागला, मोठे मोठे बॅनर लावले, त्याच्यावर लाल दिवा। आता म्हणलं बाबा इथं आधीच लावायचं नसते, आपण ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षामध्ये आधीच काय असं करायचं नसते। पण मी सांगते कोटेकर की आपण मॅनिफेस्टेशन, एखादी गोष्ट आपण जर मनातून मागितली देवाला की ती मिळते। आणि ह्या जिंतूर सेलूकरांनी नाही
ही नामदार झाली पाहिजे ही मनोमन इच्छा ठेवली आणि यांच्या इच्छेमुळे मंत्रीपद हे खेचून आलं. कारण बघा 2011 पासून मी ह्या राज्याच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात आली. बोर्डीकर साहेबांची लेख म्हणून सगळ्यांना वाटतं माझ्यासाठी सगळं काही केक वॉक आहे, सगळं काही आरामात. आमचे जे काही सहकारी आहेत महाराष्ट्रभरामध्ये त्यांना वाटतं ही काय बोर्डीकर साहेबाची पोरगी झाली आमदार. परंतु 2011 पासनं माझ्या बाबांचं नेहमी मला म्हणणं असतं काका की माझ्या लेकीला आमदार करण्यापेक्षा मी एखाद्याला सर्वसाधारण कुटुंबातल्या व्यक्तीला आमदार करायला जास्त मला आवडेल जर त्याच्यामध्ये ती धमक असेल तर. आणि जोपर्यंत तुला मतदार स्वीकारणार नाही तोपर्यंत मी मतदारांना कधीच म्हणणार नाही की माझ्या लेकीला मी आमदारकीला उभं करतो आणि तुम्ही तिला आमदार बनवा. तुम्ही सगळ्यांनी माझा प्रवास बघितला. अनेक लोक आहेत माझ्यासोबत 2011 पासनं ह्या माझ्या सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये असलेली. त्यांनी बघितलं माझ्या कुटुंबामध्ये मला विरोध होता. फक्त माझ्या बाबांची कार्यकर्ती म्हणून. आणि ह्या जिंतूर सेलूकरांनी एवढं काही वैभव बोईकर नावाला दिलेलं आहे त्याची परतफेड महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये ह्या जगामध्ये जे काही चांगलं आहे ते माझ्या लोकांना मला देता आलं पाहिजे ह्याच भावनेने करण्यास मी ह्या क्षेत्रामध्ये आली. पण तुम्ही लोकांनी काही घरी बसू दिलं नाही. आणि 2012ला सुद्धा माझी इच्छा झाली परिषद लागली निवडणूक लढू सगळ्यांनी विरोध केला घरच्यांनी. बाबालाही वाटलं 4-5 महिन्यात जाती ही पळून का. कारण एवढं संवेदनशील मन आणि हे राजकारणाचे धक्केबुक्के बाबांना आपला संसार महत्वाचा 2 टाइमचं तुला खायला मिळते ना बस झालं. एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याची पत्नी आहे. तुमचे दीपक जाजी आज DIG म्हणून काम करतात ह्या महाराष्ट्रामध्ये. आणि मग तुला काय गरज लेकरं बाळ. पण मी नशीबवान माझ्या एवढ्या बहिणी माझी मुलं लहान होती जेव्हा मी या राजकीय जीवनाची सुरुवात ह्या दोघी तिघींचे तर लग्न झाले नव्हते नयनाचं भावनाचं. जेव्हा मला इकडे यायचं बहिणींना बोलून घ्यायचं. एक बहीण तर ठाण्यात पण मी या ठिकाणी आभार मानते की तिला पण त्यांची पण इच्छा होती लहान वयामधली मुलं असताना सुद्धा त्यांना ती आईची कमतरता जाणू दिली नाही. मला निवडणूक आमदारकीची तर कधीच लढायची नव्हती. लोकसभेची माझी इच्छा होती आणि त्या पद्धतीने मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे युती झाल्यामुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला ही जागा मिळाली नाही. शरद सरांनी आता बाबांचा उल्लेख केला. डॉक्टर विद्या चौधरी मॅडम होत्या माझी आई होती जेव्हा आदरणीय आणि सांगितलं तुम्ही तुमच्या घरामध्ये ठरवा नाव कोणतं टाकायचं. रामप्रसाद बोर्डीकर साहेबांचं टाकायचं बोर्डीकरांचं टाकायचं. मला सगळे कौतुक करतात की ह्या राजकारण एक असं क्षेत्र आहे काका तुम्हाला माहिती तुमचे पण भरपूर स्वतःच वय झालेलं असताना कुटुंबामध्ये तरी सुद्धा मुलाला पण देत नाही. माझ्या बाबांचं मोठं मन जाणू शकते मोठा विचार सांगतेय की एवढ्या मोठ्या मनाने 2019ला स्वतः जागा देण्याचं आजच्या लेकीवर विश्वास ठेवण्याचं काम कुणी केलं असेल तर माझे बाबा रामप्रसाद
पण एवढे मोठी आमदारकी माझ्या बाबांनी मला दिली. 2019 भारतीय पार्टीचे उमेदवार म्हणून हे जिंतूर सेलूचे आमदार तुम्ही सर्वांनी मला केली. एवढ्या मोठ्या पक्षाची म्हणून वातावरण बदलले. अमित शहा आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री जे मोठ्या भावाप्रमाणे सांभाळतात. 12:12 मेसेज केला, भाऊ मला बोलायचंय तुम्हाला. सकाळी 3 वाजता फोन आला, दिनूभाऊ सुद्धा तिथं होते. बोल मेघना काय म्हणते. ह्या निवडणुकीत मला फोन असायचा, मेघना सांग काय पाहिजे, मेघना असं कर तसं कर. एवढ्या भावाप्रमाणे मला पहिल्यापासून सांभाळतात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला. प्रदेश अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा या ठिकाणून विधानसभेची आपल्याला मोदीजींच्या नेतृत्वात बैठक होत असते. वाक्यावर ज्या पक्षाची विचार नरेंद्र मोदीजींनी मान देत लोकांनी परत सहकारी निवडणुकी दरम्यान सोडून गेले. अनेक राज्यमंत्रीची ऐकली तुम्ही सगळ्यांनी. कुणाच्याही बाबतीत आकस मनामध्ये ठेवणार नाही म्हणून त्याचा अधिकारच नाही. अनेक मंडळी माहिती आहे कोण काय केलं कोण काय नाही, पण काही नाही. तिथे पण इथं आलेले कुणाच्याही मनामध्ये आकस ठेवायचं नाही. चुकीची जाणीव होईल आणि प्रत्येक कारण की जेव्हापासून ह्या माझ्या मनाने ठेवला त्याच पद्धतीने काम करत राहील. कारण देशाला लाभलेलं एवढं कणखर नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकास कार्याला आता तर डबल इंजिनचं सरकार आलं. ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 वर्ष काम केलं, आता आपल्या सगळ्यांना खात्री पडली असणार आपल्या मराठवाड्याला भरभरून देणारं नेतृत्व म्हणजे आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब. आणि त्यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी केवळ तुम्हा लोकांमुळे तुमच्या दिदीला मिळालेली ह्याची जाणीव सुद्धा मला कायम राहणार. शरद सरांनी सांगितले माझे 5 खाते. सर्वोत्तम काम करण्याचा मी प्रयत्न करेन विजेच्या बाबतीत मध्ये सुद्धा आणि माझ्या जिंतूर सेलूच्या शेतकऱ्यांना शाश्वत शेती करता यायला पाहिजे. आपली जी 22 गावं पाण्याअभावी वंचित आहे त्यांना पाणी आपल्याला पोहोचायचंय. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी न्यायचंय. चांगले शेत रस्त्याने 24 तास वीज. मला 100 फोन दिवसभरात येत असतील तर 90 फोन लाईटसाठीच असतात. पण यापुढे येणार नाही कारण ऊर्जाच खाता आपल्याकडे आल्या. 132 साठी झगडलो मंजूर केलं, कंप्लीट होईल. आता पत्रकार बंधू आमचे मंजूर झालं तरी ताटत होते कधी होणार. पण किती पाठपुरावा मेघना दिदींनी केला हे बियाणी बाय तिजींना माहिती आहे. आणि आता 25 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त कधीही विजेची समस्या आपल्या लोकांना येणार नाही असं काम यापुढे मला करून ठेवायचं. पाणी पुरवठा आणि स्वच्छता खाता आले. पाणी पुरवठ्यासाठी सुद्धा सेलू शहराची चांगली अशी नवीन योजना आपण तयार केलेली. मी आधीच्याही भाषणांमध्ये सांगितले की भांगड्याचे इतकं सुंदर शहर
इतकी सुंदर शहराची रचना करून ठेवलेली आहे. त्याला फक्त सुंदर बनवणं तेच काम मी करत आलेली आहे. आणि यापुढे सुद्धा अंडरग्राऊंड ड्रेनेज, अंडरग्राऊंड गॅस पाईपलाईन, अनेक चांगल्या गोष्टी, भारतातल्या सर्वोत्तम गोष्टी मला माझ्या सेलूसाठी करायच्या, माझ्या जिंतूरसाठी करायच्या, माझ्या जिल्ह्यासाठी करायच्या. सार्वजनिक आरोग्य, महिला समृद्धी, ही सगळी खाती आपल्याकडे आलेली आहे. सर्वोत्तम काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आता फक्त आपल्या जिंतूर सेलूची जिल्ह्याची जबाबदारी नाही, तर महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून मला काम करायचं आहे. ही पाचही खाते, ह्याशिवाय अनेक जी कामं मला येतील ती मला करायची आहेत. आणि ही सगळी चांगल्या पद्धतीने करण्याची ताकद मला कशातून मिळते माहिती आहे? तुम्हा सगळ्यांचा हा उत्साह, तुम्हा सगळ्यांचा विश्वास, तुम्हा सगळ्यांचं प्रेम मी जेव्हा बघते, मी म्हणते मी किती नशीबवान आहे. एवढी सगळी मंडळी कसलीच अपेक्षा न ठेवता, माझे बाबा मला नेहमी सांगतात, माझी आई मला नेहमी सांगते की मोठे गडीवाले कधी माझ्यासोबत राहिले नाही, पण त्या गावातला लहानातला लहान प्रामाणिक कार्यकर्ता माझा आजपर्यंत आहे. आणि त्यांच्यासाठी तू कधी कमी पडू नको. मीही आज आपल्याला शब्द देते की ही दिदी आज राज्यमंत्री जरी झाली असेल तरी तुमच्यासाठी तुमची दिदीच कायम राहील. कधीच उठणार नाही, मातणार नाही. कधीच मी मंत्री झाले म्हणून तुम्हाला दुरावा देणार नाही. पण तुम्ही देखील अशाच पद्धतीने तुमच्या दिदीला नेहमी सोबत ठेवा. खूप काही कामं करायची आयुष्यामध्ये. देवाने मला न मागताच सगळ्यात चांगलं जगामधलं दिलंय. राजकारणातच खूप काही चढ उतार बघायला मिळाले मला, जे कधी मला बघायला नको होते. बोर्डीकरांची लेक म्हणून, दीपक साकोरेंची पत्नी म्हणून माझ्या आयुष्यामध्ये कधीच ते दिवस मला बघायला मिळाले नसते. पण मीच अंगीकारलेल्या ह्या क्षेत्रामध्ये जिथं फक्त पुरुषांची मक्तेदारी असते, अनेक पद्धतीने मला मागे खेचण्याचा प्रयत्न झाला. माझ्या बाबांचं वय झालं, मी एक महिला आहे आणि एकदम खालच्या पातळीचे राजकारण करणारी लोक आपल्या कडे, त्यांच्याशी मी कसा टिकाव लावू शकणार अशा पण भीतीने अनेक लोक शांत बसले. पण त्यांना पण मी सांगू इच्छिते की मी या देशाची, या भारत देशाची नारी आहे की जी वेळ पडली तर दुर्गेचा सुद्धा अवतार घेऊ शकते. आणि मी पण बोर्डीकराची लेक आहे. माझे बाबा नेहमी भाषणांमध्ये लेकीचं कौतुक सांगतात. तुम्ही पण अनेकदा ऐकलं असेल की माझ्यापेक्षा सरस निघाली. तर तुम्हाला सांगते, बोर्डीकर नावाचा धाक फक्त जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात मी 2011 पासून अनुभवते आहे. पण तो कशा पद्धतीने वापरायचा हेही मला माहिती आहे. पण हा तालुका चला प्रेमाने आपल्याला काकांना मी म्हणलं 1-2 विषय घेऊ का भाषणात, तर म्हणले जाऊ दे, आता चांगला आनंदाचा क्षण आहे, जाऊ दे. काय म्हणत होते, 3ऱ्या नंबरला राहणार. पण काय झालं, अरे हा मतदार हा जातीपातीवरती मतदान करणारा नाही, हा हिंदुत्वाच्या विचारावरती मतदान करणारा मतदार आहे. आणि नुसता वारकरी संप्रदायाचं ढोंग करणाऱ्यांनी मी कशी निवडून आले हे बोलण्याचं त्यांना काम नाही. ज्यांनी कधी काय केलंच नाही, 2दा कुणामुळे खासदार झाले हे विसरले का? परभणीकरांना एकच राजेश भैया प्रश्न विचारला पाहिजे. एवढे वर्ष खासदार राहिले, एक तरी चांगलं काम या जिल्ह्यासाठी केलंय का दाखवा, तर दुसऱ्यांना नाव बोट ठेवा. त्या जिंतूर सेलूकरांनी त्यांची दिदी, त्यांची बहीण, त्यांची लेक आणि माझा बाप राबलेला 50 वर्षापासून बघितलाय. पहिल्यापासून त्या 3री, 4थी पिढी माझ्या सोबत आहे हे त्यांनी बघितलंय. ती लोक ह्या दिदीला सोडणार?
पण चला, बोलणाऱ्याचे काय? ज्यांनी संविधान बदलणार, संविधान हटवणार अशा खोट्या अफवा करत निवडून आलेल्यांनी शिकवू नये आम्हाला. ह्या जनतेने जे दिलंय, काल पण माझे बाबा बोलले आणि आजही मी तुम्हाला बोलतेय की माझ्याकडे पद असो किंवा नसो, ही दिदी कधीच तुम्हाला कमी पडणार नाही. वाटेल ते करेल, पण तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कधीच कमी पडणार नाही. आणि खास करून आज सेलूकरांच्या मनापासून मला आभार मानायचे की मी मागच्या वेळी सुद्धा काका जिंतूर विधानसभेची खासियत आहे, एकदा आमदार झाला कुठे दिसलाच नाही. पण आपले बोर्डीकर साहेब 4 वेळा आमदार झाले, आता त्यांची लेक 2 वेळा आमदार झाले आणि तुम्ही तर आता नामदार केली. मला काही माझे सहकारी आपल्या इथून गेले होते, तुम्ही लोकांनी आधीच ते बॅनर लावले दिव्याचे, म्हणले मेघना तुला आधीच माहित होतं वाटतं. म्हणलं माहित बीत काही नव्हतं, आपल्या पक्षात मागायचं सुद्धा नसते. पण तुम्हाला सांगते की माझं नशीब, तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद, माझ्या आईबाबांचे आशीर्वाद, नरेंद्र मोदीजींचे आशीर्वाद, अमितभाई शहाजींचे आशीर्वाद, बावनकुळे साहेबांचे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आशीर्वाद, 132 भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आलेले असताना देखील दुसऱ्यांदा आमदार झालेली मंत्री फक्त तुमची मेघना दिदीच आहे. नाही तर माझ्यापेक्षा 3-3, 4-4, 5-5 टर्म असलेली मंडळी आहे. पण बघा, पक्ष नेतृत्वाने एवढा मोठा विश्वास आपल्यावर ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ करण्यासाठी मला काम करायचं आहे, मला पुढे जायचं आहे. आणि मला खात्री आहे की आज केशवराज बाबासाहेब महाराजांच्या ह्या पुण्यभूमीमध्ये मी बोलत आहे की महाराजांचे आशीर्वाद आहे, तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाच्या जोरावर आणि माझ्या बाबांच्या मार्गदर्शनावर एवढ्या मोठ्या भारतीय जनता पार्टीच्या देश पातळीवरच्या आणि राज्याच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही मंत्रिपदाची जबाबदारी सुद्धा चांगल्या पद्धतीने पेलेल. पण तुम्हा लोकांकडून एकच अपेक्षा की अशाच पद्धतीचं प्रेम, विश्वास कायम माझ्यासोबत राहू द्या. ही दिदी कधीच कुठं कमी पडणार नाही, प्रत्येक अपेक्षा तुमची पूर्ण करेल. तुम्ही अपेक्षा ठेवाल त्यापेक्षा जास्त करण्याचा मी प्रयत्न करेल. एवढंच बोलते आणि सर्व ह्या कार्यक्रमासाठी झटलेल्या माझ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते की तुम्ही एवढं माझ्यासाठी करता. एवढा उठाठेव कशासाठी? नागपूरला आले, काही लोक तर मुंबईला निघाले, पण तुमचं प्रेम, तुमच्या भावना माझ्यापर्यंत आधीच आहेत. अशाच आपलं नातं हे कायम आपण टिकून ठेवू. एवढंच बोलते, थांबते. धन्यवाद. जय हिंद.